श्रावण महिन्यातील आता 18 तारखेला येणारा आहे तो चौथा सोमवार आणि शेवटचा सोमवार आहे. 2025मध्ये 4च सोमवार आलेले आहेत. आता 2024मध्ये 5 आलेले होते. तर कोणत्या वर्षी 5 येतात, कोणत्या वर्षी 4 येतात. तर शेवटच्या सोमवारी शिवामूठ कोणती अर्पण करायची आहे आणि कशी करायची आहे ते आपण बघूया व्हिडिओमध्ये. शेवटच्या सोमवारी तुम्ही दान पण करू शकता. मंदिरामध्ये जाऊन दान केलं तरी चालतं किंवा गरजवंतूला तुम्ही दान केलं तरी चालतं. असं काही नाही की मंदिरामध्येच दान करावं. दानाला खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यात आपल्याला जेवढं जमता येईल तेवढं आपण दान केलेलं चांगलं असतं. यथाशक्ती आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्या परिस्थितीनुसार आपण दान केलं तरी चालतं. मग तुम्ही मंदिरामध्ये करा किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला केलं तरीही चालतं. तर आता शेवटचा सोमवार आहे. तर शेवटच्या सोमवारी आपण पूजा कशी मांडायची आणि शिवामूठ कशी अर्पण करायची आपण बघूया. अगोदर खालची जागा स्वच्छ करून घेतली. पाट ठेवून दिला. पाटावरती पांढरं वस्त्र अंथरून घेतलं. अगोदर अग्निदेवांची पूजा करून घेतली. अग्निदेवांना हळदी कुंकू फूल अर्पण करून नमस्कार केला आणि नंतर मग गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतला. ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः असा मंत्र जप करू शकता. अगोदर पाण्याने, नंतर कच्च्या दुधाने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा. अभिषेक घालत असताना मंत्र जप हा चालूच ठेवायचा. अभिषेक घालून झाला की गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचं आणि नंतर मग खाऊची 2 पानं घेतली होती त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि नंतर गणपती बाप्पा म्हणून आपण जी सुपारी घेतलेली आहे ती त्याच्यावरती मांडून घ्यायची. त्यांना हळदी कुंकू, लाल फूल असेल तर फूल अर्पण करून घ्या. कापसाचं वस्त्र, दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करून घ्या आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. खाली पाण्याने चौकोन काढून त्याच्यावरती नैवेद्य ठेवून 3 वेळा त्याच्या भोवतीने पाणी फिरवून घ्यायचं. गणपती बाप्पांचं स्थान झालं की मग शंकराच्या पिंडीला अभिषेक घालून घ्यायचा. अगोदर पाण्याने, नंतर कच्च्या दुधाने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालायचा. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला जो कोणता मंत्र सोपा वाटेल त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणला तरीही अधिकच चांगलं. ओम त्र्यंबकम यजामहीं सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमोक्ष यमामृतात असा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक घालून 108 वेळा मंत्र म्हणून अभिषेक घालून घ्यायचा. नंतर ताटामध्ये आणि नंतर मग बेलाचं पान एक पालतं शिवपिंडीची स्थापना करून ठेवून द्यायची. अगोदर शिवपिंडीला चंदन लावून घ्यायचं. भस्म असेल तर भस्म पण लावून घ्यायचं. भस्म 3 बोटांनी लावला जातो. नंतर बेलपत्र अर्पण करून घ्यायचं. कापसाचं वस्त्र अर्पण करून घ्यायचं. बेलपत्र अर्पण करताना त्याला चंदन लावून घ्यायचं. त्याचा देठ कट करून घ्यायचा आणि पालतं बेलपत्र अर्पण करायचं असतं. आता तुमच्याकडे 108 बेलपत्र असतील तर तुम्ही 108 बेलपत्र अर्पण करू शकता. ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत. जर कमी असतील तर तुम्ही 1 असेल तरीही 1च बेलपत्र 108 वेळा अर्पण केलं तरी चालतं. पण एकदा अर्पण केलेलं बेलपत्र परत ते घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर परत त्याला चंदनला परत अर्पण करू शकता. 5 असतील किंवा 11 असतील तेही केलं तरी चालतं किंवा बेलपत्र असंच अर्पण करून आपण 1 माळ 11 माळे असा जप केला तरीही चालतो. नंतर जे काही फुलं असतील, शंकराला पांढरी फुलं प्रिय आहेत तर पांढरी फुलं तुम्ही अर्पण करू शकता. धोत्र्याचं फूल फळ तुमच्याकडे भेटत असेल तर ते अर्पण करू शकता. तेही महादेवांना खूप असं प्रिय आहे. आता इकडे केरळमध्ये ते काही भेटत नाही त्यामुळं माझ्याकडे जे काही भेटलेले आहे त्याच्यामध्येच मी अशी साधी सोपी घरामध्ये पूजा केलेली आहे. आता पाठीमागं जी फुलं आहेत ते मी डेकोरेशनसाठी अशीच ठेवलेली आहेत. छान पार्वती मातेसाठी विडा ठेवून द्यायचा. खाऊची 2 पानं घेतली त्याच्यावरती खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम असं ठेवून द्यायचं आणि हळदी कुंकू फूल अर्पण करून घ्यायचं विड्याला पण. नैवेद्यासाठी तुमच्याकडे जे काही असेल, दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा काही फळं असतील तर त्याचाही नैवेद्य दाखवू शकता. खाली पाण्याचा भरीव चौकोन काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवून द्यायचा. त्याच्या नैवेद्याच्या बाजूने 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं. धूप दीप जे काही असेल ते लावून घ्यायचं आणि नंतर मग आता ते
चौथा सोमवारी शिवामूठ आहे जवस. तर आता जवस काही भागामध्ये जव म्हणतात तर काही भागामध्ये जवस. तर आमच्याकडे असे जे जवस भेटतात ना त्याची शिवामूठ अर्पण केली जाते. तर आपण जे धान्यातून गव्हामधून जे काढतो ना सातू त्याला पण जव म्हणलं जातं. तर 5वा सोमवार आला तर आमच्याकडे ते जव अर्पण केले जातात, ज्याला की सातू पण म्हणतात. पण 4थ्या सोमवारी जवस हेच अर्पण केले जातं. तर तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही ते अर्पण करू शकता. तर मी प्लेटमध्ये जवस घेतलं होतं, स्वच्छ निवडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 3 वेळा 3 मुठी असं जवस अर्पण करायचं. आणि शिवामूठ अर्पण करताना असा मंत्र म्हणायचा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा ननंद जावा, भ्रातराना आवडती ची आवडती कर रे देवा. असं म्हणत 3 वेळा 3 शिवामूठ अशा अर्पण करायच्या असतात. शिवामूठ अर्पण करून झाली की आधी गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आणि नंतर शंकराची आरती करायची. आरती करून आपण संध्याकाळी काहीतरी गोडाचा प्रसाद बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा. किंवा त्या दिवशी तुम्ही 5 सुवासिनींना किंवा 7 सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू देऊन ओटी भरू शकता. किंवा सुवासिनींना जेवायला देऊ शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिदाही दिला तरी चालतो. तर अशा पद्धतीने तुम्ही शेवटच्या सोमवारी पूजा करू शकता आणि शिवामूठ अर्पण अशा पद्धतीने केली तरी चालते. आता शिवामूठ जव आणि जवस याच्यामध्ये सगळ्यांना म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे की काय, पण जसं तुमच्याकडे पद्धत आहे. आता राज्य बदललं किंवा गाव बदललं की पद्धती थोड्याशा बदलतात. तर तुमच्या घरातील मोठ्यांना विचारून तुम्ही जशी ते करत आलेले आहेत त्यानुसार तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता. आता आपलं जे महालक्ष्मी कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये तर असं लिहिलेलं आहे, जवस असंच लिहिलेलं आहे. आणि जवस म्हणलं की हेच जवस येतात आपल्याकडे. आणि सातूला जव असा एक शब्द आहे, सातूला 2 शब्द जव. काही भागामध्ये जव म्हणतात तर काही भागामध्ये सातू म्हणतात. तर आमच्या भागामध्ये 5व्या सोमवारीच सातू अर्पण केले जातात. तर तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. सोमवारी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही नामस्मरण जप करू शकता. 1 माळ 11 माळी तुमच्याच्याने यथाशक्ती जेवढं करता येईल तेवढं तुम्ही केलं तरी चालतं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम नमः शिवाय सर्वांना. हर हर महादेव.